हॅलो. अरे भाई भाई भाई, एक्सप्रेस वाल्यांनो हा सीन होईल वाटलं नव्हतं. व्हिडिओ पण बनवायची इच्छा गेली रे माझी. फोटो काढायचा. ओ चॅनल का नाम बताया. व्ह्यू बघा मित्रांनो. हे बघा हे बघा हे बघा. हे गाडी कुठली आहे सांगा तर मला. कोणती आहे रे गाडी ती? गाडी कोणती आहे? हा सोलो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि सकाळची थंडी अशी भारी वाटते ना, त्यातनं हा झालेला सनराईज. हा 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 हा, जन्नत आहे यार, जन्नत फिलिंग आहे हे. मला सकाळी एवढा छानसा गुड मॉर्निंग नाही करता आलाय कुणाला, बिकॉज ऑलरेडी खूप लेट झालेलो आपण. हे बघा इथं गाड्यांचे टायरचे वन वगैरे दिसत असतील. मुलं इथं झोपली होती रोडला. त्यांचा सर तो आतमध्ये निवांत एकदम व्यवस्थित झोपला होता. मग रिटर्न जाताना आम्हाला दिसलं ते. आम्ही त्यांना विचारलं काय झालं. ते बोलले गाडी पंक्चर झाली. म्हणलं एवढं काय इश्यू नाही. त्यांना हे पण सांगितलं की जॅक आहे का. ते बोलले आहे. पण ज्यावेळी त्या सराशी बोललो, अरे भाई तो सर एकदम आतमध्ये झोपलं होतं रे. आणि बाकीची पोरं मागच्या बाजूला झोपली होती रस्त्यावर. त्यांना म्हटलं अरे बाळांनो, एखादी गाडी आली ना तर सगळ्यांची चपाती होऊन जाईल रे. मग रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही थांबलो त्यांच्यासोबत, चौघं पण. भाई विषय डेंजर आहे रे. त्यावेळी ना सगळं काय आपल्या हातातून निसटून गेलेलं असतं ना. त्यावेळी एका मुलाला बाईकवर आपल्या हेल्मेटवर आणि जस्ट राईडवर प्रेम होता. पण ज्या ठिकाणाला पोहोचलोय ना मित्रांनो, हे आहे देवघर धरण. धरण नाही रे, धरण. आता हे आहे देवघर धरण. किंवा मागं बघू शकता, हे देवघर धरण. हे धरण आहे आणि हे पूर्ण बॅकवॉटर आहे. आणि आता आपल्याला जो क्रूज करायचा ना रस्ता, तो पूर्ण बॅकवॉटरने क्रूज करायचा आहे. एक्सप्रेस वाल्यांनो हा सीन होईल वाटलं नव्हतं. पंक्चर झाली. गाडी ढकलत नेतोय. बसून गेलो तर ट्यूब पाटेल. ट्यूब पण कुठे भेटायना. 4 जागी चौकशी केली. घाटात आहे आता जंगलामध्ये ह्याची पंक्चर कुठे भेटेल काहीच माहीत नाही. एक जण म्हणलेत पुढे भेटते निगुड घर. तर चला पहिले ते जाऊन बघू आपण भेटते का. व्हिडिओ पण बनवायची इच्छा गेली रे माझी फार. कुठं घुसला असेल तिथंच. एवढूशे खेळायला काय केली आपली वाटलं. तुला टेन्शन आलं. तुला का आलं. मला यायला पाहिजे ना. चालायचं. फायनली निघले भाई आपले एकदम ओके मध्ये. गाडी ओके झाले. श्रीनाथ वॉशिंग सेंटर. जर भोर आणि महाड या साईडला जाताना कुणाचा ट्यूबलेस आणि ट्यूब टायर पंक्चर झाला तर समोर निगुडघर आहे. निगुडघरच्या मागे एक 2 सीटरवर श्रीनाथ वॉशिंग सेंटर आहे, सर्व्हिस सेंटर आहे. इथं हा दादा एकदम ओके मध्ये पंक्चर काढत होतो. स्पोक व्हील असतील स्पेशल त्यांच्यासाठी. स्वतः बनव. म्हणजे हाय ते टूप. फोटो काढायचा. त्यांच्या मोबाईल मध्ये म्हणजे नाही नको असं कॅमेरा मध्ये येतात तुम्ही. इंस्टावर सोडतो आता तुला स्टोरी. सांग ना त्याला सांग. भाई पंक्चर रात्री एवढा टेन्शन मध्ये होतो ना, काय सांगू तुम्हाला. देवासारखा आला रे यार. देवासारखा आला. चांगलं. हा सगळा सीन झाला आता माझ्यासोबत पंक्चरचा. आणि हे खरंच माझ्यासाठी खूप
क्रिटिकल कंडिशन झालती. आता मी मागणं तुम्ही बघता मी राईड करतोय तिथून आता कुठं जातोय बघा, तिथं गाडी पंक्चर झालती आता. आणि तिथनं गाडी कशी नेली आहे ना, काय सांगू आता यार, काय सांगू. म्हणजे खरंच खूप टेन्शन आलं मला. पण मित्रांनी इतकं भारी काम केलं ना, मानलं यार भावा, तुला मानलं. लास्ट टाइम ज्यावेळी मी भोरमध्ये पंक्चर काढत होतो ना, त्यावेळी त्याला इमर्जन्सीमध्ये मी रात्री सांगितलं, तर ते काय म्हटले उद्या सकाळी घेऊन या. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी मी घेऊन गेलो तर त्या त्यांनी ना 200 रुपये मला चार्ज सांगितला. मी डोक्याला हात लावला, म्हणलं अहो ट्यूबलेस मागे ट्यूब स्वस्त आहे, फक्त खोलायचं म्हणून तुम्ही एक्स्ट्राचे आहे ना एक 50 रुपये घेऊ शकतो, तुम्ही 200 रुपये एवढं म्हणताय. म्हणला ना इमर्जन्सीत काम केलं, हे केले. आणि काही इमर्जन्सीत काम नव्हतं केलं. माझा तो आहे ना लास्ट ब्लॉग बघा, एक मिनी ब्लॉग बनवलाय मी, तो एकदा तुम्ही चेक करा. काहीच त्याने इमर्जन्सीत काम नव्हतं केलं. त्याने जस्ट काय केलं तर मला 9 वाजता बोलवलं. मला सकाळी 4ला राईडला जायचं होतं, आम्हाला त्याने 9 वाजता बोलवलं. आणि 9 वाजता बोलवल्यानंतर न पण तो ना 10:30-11 पर्यंत त्यांनी बसून ठेवलं. का तर फिटर नाही आला, हे नाही आला. आणि फायनली सगळं झाल्यावर तो लास्टला त्याला विचारलं की किती रुपये झाले, तर तो म्हटला 200. आणि 100 रुपये एक्स्ट्रा कसले, तर इमर्जन्सी. आता तुम्ही सांगा 11 वाजता कोणती इमर्जन्सी असते रे भाई. आता आपली पंक्चर निघलेली आहे. आपण झालेल्या गेलेल्या गोष्टींकडे जास्त लक्ष न देता आपल्या राईडकडे लक्ष देऊ, आपली राईड एन्जॉय करू. आणि नाही आणि काय, बस एवढंच. मौत आ जाए लेकिन ना ऐसा कॉन्फिडन्स ना आहे की भाई मला आता ऑफ रोडिंग करायची इच्छा गेली. यार काय हे अवघड आहे यार, खरंच खूप अवघड आहे. आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे, आपले स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहेत. मी काय जास्त मोठा क्रिएटर खरंच नाही आहे. मी म्हणजे जेवढे अनुभव घेतलेत ना, त्या अनुभवानुसार मी एक गोष्ट सांगतो. ते म्हणतात ना भाई की उठाओ कॅमेरा और निकल पडो, जो दिल में आए वो बातें किया करो, मतलब जो कहना है वो कहो. ते जे म्हणतात ना ते खरे. ज्या टायमिंगला मी मोबाईल हातात घ्यायचो, म्हणजे माझ्याकडं गोप्रो नव्हता, त्यावेळी मी मोबाईल लावून ब्लॉगिंग करायचो. माझ्यासोबतचे माझे खरंच जवळचे मित्र मला हसायचे, ते काय व्लॉग करतोयस, ते काय ब्लॉग करतोयस. नाही भाई, पण ते पॅशन आहे. मी इतर गोष्टी करून मी लाख रुपये कमविल, पण त्याच्यामध्ये मला सॅटिस्फॅक्शन, समाधान भेटलं पाहिजे ना. सॅटिस्फॅक्शन कशात भेटतं, राईड करण्यात भेटतं, हे कॅमेरे वगैरे विकत घेण्यात भेटतं. मी लिटरली तुम्हाला सिरियस सांगतो, आपण काय मिडल क्लास फॅमिली आहे, म्हणजे माझं बजेट नसतं एवढं. मी निवांत असेल ना तर मी फक्त 2 गोष्टी करतो. एक तर गुगल मॅप, कुठले एरिया बघत बसतो, हा एरिया तो एरिया, नाहीतर OLX. सेकंड हँड कॅमेरे, सेकंड हँड ड्रोन. पण घ्यायचं तर नाही काय आपल्याला माहिती आहे, पण बघायचं की काय कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला नवीन नवीन भेटणार आहेत. सॅटिस्फॅक्शन आहे भाई, आवडतं ना ते करा रे. आता माझं स्वप्न होतं इंडियन आर्मीचं, नाही झालं पूर्ण. हे आवडतं, हे केलं. ती गोष्ट नाही म्हणून त्या गोष्टीसाठी झुरत नाही बसलो. जी गोष्ट गेली ना ती सोडून द्यायची. जी गोष्ट आहे ना, जी गोष्ट आपण करू शकतो, त्या गोष्टीकडं फोकस करायचा. आणि ती गोष्ट तोपर्यंत नाही सोडायची जोपर्यंत सगळे मार्ग बंद होत नाहीत. जे मला करायचं आहे, जे मला मिळवायचं आहे, ते मी मिळवून राहणार. आणि तोपर्यंत मिळवणार जोपर्यंत ते मला मिळत नाही. आणि नाहीच मिळाली तर स्वतःच्या मनाला असं थोडं पण रिग्रेट फील नाही झालं पाहिजे की मी ती गोष्ट मिळवण्यासाठी थोडंसं असक्षम होतो, की मी इथं कमी पडलो. नाही, जोपर्यंत ना शेवटचा क्षण पण म्हणत नाही ना की बस आता नाही होऊ शकत, तोपर्यंत लढायचं त्या गोष्टीसाठी. आता मला माहिती आहे मी ना ह्या सगळ्या सिच्युएशन कशा हँडल करतोय. माहिती आहे का मित्रांनो, प्रत्येक गोष्ट मनाला लावायची नसते आणि मनाला लागलेल्या गोष्टी कधीच विसरायच्या नसतात. आयुष्य हे खूप सुंदर आहे नो. मी माझ्या प्रत्येक मित्राला फक्त एकच गोष्ट सांगतो की भाई एन्जॉय. आणि एन्जॉय नुसता एन्जॉय नाही करायचा, एन्जॉय दिस मुमेंट. ही जी आत्ताची सिच्युएशन आहे ना, अरे टेन्शनमध्ये जरी असेल ना ते टेन्शन एन्जॉय करता आलं पाहिजे. कुणाचे वाटेल टेन्शन नाहीत. टेन्शन एन्जॉय करण्यासारखी गोष्ट आहे ना नशिबवाल्यानं भेटते. वॉरवणचा ब्रिज यार काय सीन आहे भाई.
वरंदा घाटामध्ये. बोले भैया. ओ चैनल का नाम बताइए आप. बंजारा मुसाफिर. लो सर्च करो, खोलिए वो स्पॉट जल्दी. कहाँ भी ट्रिप पे जा रहे हैं आप? अभी कोकण में जा रहा हूँ. आए कहाँ से? पुणे से. पुणे से बैठो. पानी वानी पियो. नहीं नहीं नहीं, अभी जाना है, बहुत दूर जाना है मुझे. और चलिए आराम से काम करो. ठीक है. अच्छा भाई, भारी वाटतं रे. नवीन नवीन लोक भेटतात ना. सह्याद्रीच्या पर्वतरांगा. असला भारी व्ह्यू आहे ना यार. मी इथून तुम्हाला काही गोष्टी दाखवतो. तो समोरचा जो एरिया दिसतो ना, तो वरंदा घाट. आणि त्याच्या समोर जो डोंगर, थांबा एक मिनिट, त्याच्या पलीकडे जी एक टेकडी आहे ना, तो कावळागड. त्याला कासलोस किल्ला म्हणून पण म्हणतात, पण तो कावळागड. आता आपण पहिलं वरंदा घाटात जाऊ आणि वरंदा घाटातून आजूबाजूचा व्ह्यू कॅप्चर करू. आय होप की तिथे एखादा तरी ड्रोनवाला भेटेल आणि तो आपल्याला ड्रोन फुटेज करून देईल. आय होप. नॉट कन्फर्म. असेल तुम्हाला क्लिअर, सगळं क्लिअर व्ह्यू दिसत असेल. हा आहे वरंदा घाट. वरंदा घाटाचा वरचा व्ह्यू. आणि आज फॉग नसल्यामुळं एवढा क्लिअर व्ह्यू दिसतोय ना आज आपल्याला. आणि वरंदा घाटातली स्पेशल भजी आणि माकडं. भाई यांच्याविषयी काय बोलू मी. आता मी थोडीशी गाडी थांबवणार आहे का बाजूला. व्ह्यू बघा मित्रांनो. वरंदा घाटामध्ये एक पाण्याचं तळ आहे, म्हणजे अंडरग्राउंड. आता थांबा 2 मिनिटं, मी ते तुम्हाला दाखवतो कुठे आहे. हे बघा, हे ते पाण्याचं तळ. आणि मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, हा कावळागड, कावळा किल्ला. आता बुरुज आणि पायरी वगैरे बांधल्याचं थोडंसं काम चालू आहे. तर पलीकडच्या लास्ट टोकाला मी जाऊन आलोय मित्रांनो. आणि आता आपण चालू आहे खाली महाड साईडला. तर चला, आपण आता खूप हळूहळू आलोय. खूप लेट केलं ऑलरेडी आपण. आता जास्त वेळ न घालवता फक्त पटपट आपण आपला रोड एक्सप्लोर करू आणि आपलं अंतर कव्हर करू. आता लागलोय आपण मुंबई गोवा एक्सप्रेस वेला. जे आहे ना, हे गांधारपाले लेणी. एक दिवस मला ते लेणी फिरायचं आहे, पण कधी येतोय काय माहिती होतं एक दिवस. आणि भाई सिरियसली सांगू का, या बाजूची घरं बिरं बघितली ते इतकं भारी वाटतं ना. म्हणजे कौलारू घरं. पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे या बाजूला शक्यतो कौलारू घरांचा जास्त वापर केला जातो. सावित्री नदीच्या बाजूने चाललोय आपण प्रॉपर. हा भाई, ट्रॅफिक. हे बघा. अरे वा. MH46. आपली तर लंका लावली असती आणि वरनं नाही सालंग की हा कुछ तो गडबड है. एक गोष्ट सांगू का, मी ना माझ्या NS ला खूप मिस करतोय. कारण ती गाडीच होती यार. आता नवीन कितीही गाड्या जरी आल्या ना, तरी म्हणजे ज्या गाड्यांवर ना आपण
आत्ता आपली जी ओळख आहे ना, त्या गाड्यांना विकायचं नाही रे भाई. आईच्या गावात एवढं बेकार वाटतं ना रे. कोकण रेल्वे चालली, कोकण रेल्वेला पुन्हा देत मी पण चाललोय साईडने. फुल राडा होणारे, मचवणारे आता पण. ही बघा कोकण रेल्वे अशी वाटते एकदम हळू चालली आहे. पण एखादा डबा जर आपण 100च्या स्पीडने मॅच करायला गेलो ना, त्यांचा एक डबा आपल्याला मॅच होत नाही. म्हणजे तिचं ॲक्च्युअल स्पीड किती असेल ते दिसायला किती स्लो दिसते बघा ना. 115 वर आहे, 130 वर आहे आपण, तरी तिचा डबा मॅच करू शकत नाही. गेली गेली गेली. पुढच्या स्टेशनला तिला पकडायची आता आपण. गेली यार गेली. हे गाडी कुठली आहे सांगा तर मला. चल आपण त्याला विचारू ती गाडी कुठली आहे. कोणती आहे रे गाडी ती? गाडी कोणती आहे? नवीन कंपनी आहे का? म्हणजे कंपनीची SSR आहे का ती? हा, यमाहा. कितीला बसली? 82,000. 1,82,000. ओके ओके. लुक छान दिसतोय गाडीचा. SSR गाडी होती ती, SSR. हा पिसाळला एवढा स्कूटीवाला ॲक्सेस. मगासपासून त्याला नोटीस करतोय भाई. तो आहे ना 100 100 ॲक्सेस पळू शकते. मला वाटलं नव्हतं पण. आणि तो असली रश ड्राईव्ह करतोय ना, रश राईड करतोय ना, काय बोलू. तो बघा तो समोर चाललाय, पण भाई मानलं भाई स्कूटीवर राईड करतोय. हा कुठे चाललाय काय माहित नाही, पण मस्त राईड करतोय भाई, एकदम भारी. MH48 कुठलं आलं? अरे भाई भाई भाई, गेलता यार गेलता भाऊ. हा रे भाऊ हा माहिती आहे तू रायडर आहेस, पण हळू घे. रोड भेटला ना की त्याचा स्पीड मॅच करू आपण. तो म्हणजे कितीच्या स्पीडला मॅच करतोय. आलाय तो स्कूटीवाला आलाय. 577 78 79 80 81 83 80 87ला त्याचा स्पीड गेला पुढं. आणि त्याला मोकळा रोड भेटला तर तो डायरेक्ट आहे ना 110. आपली ही 210 आहे, 210. तो 110 ला घेतो. डोगेश भाई तुम ऐसा करेंगे ना तो हमारी वाट लग जाएंगी रे भाई. चॅनल कोणता दादा? चॅनल कोणता तुमचा? अहो म्हटलं चॅनल कोणता आहे? हा, 1 मिनिट थांबता का? बंजारा मुसाफिर. पार्किंग लाईट लावतात. हा, हे शुभम का? नवीन चालू केलं तुम्ही? ओके ओके चला भाई. ग्रेट वेट होते, ग्रेट वेट. म्हणजे भारी वाटलं त्यांच्याशी बोलून. आणि मित्रांनो सक्सेसफुली आपण पोहोचलोय पेनमध्ये. आणि झालेलं आहे डॉट 240 किलोमीटर. म्हणजे सगळं ओव्हरऑल जेवढं मी फिरलो आहे ते सगळं झालं 240 किलोमीटर. आणि जर टाईम भेटला, पॉसिबल झालं तर आज आपला परत होईल अलिबागला. आणि जर टाईम नाही भेटला तर मग ठीक आहे, आजचं स्टे इथे आणि उद्या सकाळी अलिबाग, डायरेक्टली अलिबाग. चला भेटूया नवीन अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. सेफ राईड, सेफ ड्राईव्ह आणि टेक अ वेअर हेल्मेट. ओके बाय.